हाय एव्हरीवन, मी अनिता फूड रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज एक रेसिपी सांगणार. सिंपल आहे. साबुदाण्याचा चिवडा. सगळं शेंगदाणा घेतलं मी आधीच फ्राय करून तेल घेतलं, मीठ घेतलं आणि मोठे साबुदाणे घेतलं फ्राय करण्यासाठी तळायच्यात आणि मिरची घेतली. एवढे सर्व साहित्य घेतलं. आता ते बघा शेंगदाणा ते करून फ्राय आणि हे मोठे साबुदाणे. चला आता आपण रेसिपी बघू. आधी हे पातेलं घेतलं. मी पातेल्यामध्ये करते ह्याचं कारण की ते टाकल्यानंतर वरती उठतं आपल्या चेहऱ्यावरती. ते मला रुडू नाही म्हणून पातेलं घेतलं. कढई घेतली नाही पण पातेल्यामध्ये करेन म्हणजे त्याच्यावरती झाकण लावलं की मी टाकते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवते कारण की ते टाकल्यानंतर फुलतं ना, चांगला रुडायला नाही पाहिजे म्हणून. मस्तपैकी असं सगळं फ्राय करून घेते. थोडंसं टाकलं आणि नंतर मी सर्व असं फ्राय करून घेते केअरफुली. आणि त्यानंतर त्या तेलामध्ये मी मिरची पण फ्राय करून घेतली. आता मी गरम आहे तर कारण मीठ टाकते त्याच्यामध्ये. मीठ टाकून घेते. सिंपल आहे, सिंपल रेसिपी आहे. हे तुम्ही उपासाला बनवू शकता. ट्रॅव्हलिंग करत असेल तर घेऊन जाऊ शकता. तर मी मिरची घेतली याच्यामध्ये आणि शेंगदाणे मी रोस्टेड करून फ्राय करून घेतलेलं. मस्तपैकी ॲड करते. मस्तपैकी असं झालं. मी हलवून टाकून ते सगळं हलवून घेतलं मस्तपैकी. त्याच्यावर झाकण ठेवा. अशा प्रकारे तुम्ही टिफिनला येऊ शकता, लहानच्या डब्यावर येऊ शकता, ट्रॅव्हलिंग करताना घेऊन जाऊ शकता. ते सिंपल रेसिपी आहे. या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. उपवासासाठी पटकन होतं. सिंपल रेसिपी आहे. या पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि ते तळत असताना त्याच्यावरती झाकण ठेवा आणि पातेल्यात करा म्हणजे कारण की तेल अंगावर उडणार नाही. कारण की हे टाकल्यानंतर आतमध्ये फुलत जातं. त्याच्यामुळे तुम्हाला हानी नाही पोचायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ते झाका पातेलं आणि मग नंतर ते काढून घ्या. तर या पद्धतीने मी बनवलं. सिंपल रेसिपी आहे. या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. करून बघा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सिंपल घेऊन येते व्हिडिओ परत. अशी सिंपल व्हिडिओ परत घेऊन येते नेक्स्ट. चला, बाय बाय. बाय बाय. थँक यू सो मच. सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट. बाय.